मंडळी, जाऊ दे नवं हे गाणं असेल किंवा हा डायलॉग असेल प्रचंड व्हायरल झाला, लोकप्रिय झाला आणि ते म्हणजे चैत्यामुळे. लहानगा गोंडस चैत्या जो आहे त्याचा आवाज असेल, गोड चेहरा असेल, या सगळ्याने त्याने सगळ्यांनाच आपलंसं केलं होतं. मला आठवतंय नाळ हा चित्रपट बघत असताना चैत्या जेव्हा स्क्रीनवर यायचा तेव्हा नजर हटत नव्हती. आणि हाच चैत्य आता मोठा झालाय, नाळ भाग 2 घेऊन आलाय. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ डिजिटल. नाळ भाग 2 विषयी आज आपण बोलणार आहोत. हा चित्रपट कसा आहे? कोणकोणत्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत? कोणत्या गोष्टी खटकतात? हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता चैत्य मोठा झालाय त्यामुळे त्याची उंची वाढली आहे, वय वाढलंय, समजही वाढली आहे. त्यामुळे कुठेतरी ती निरागसता कमी झाल्याचं जाणवतं. पण असं असलं तरी पहिल्या भागातला जो क्लायमॅक्स होता, ज्याने सगळ्यांनाच हळवं केलं होतं, अस्वस्थ केलं होतं, तो क्लायमॅक्स आपण भाग 2 बघताना सोबत घेऊन जातो असं वाटतं. आणि कुठेतरी चैत्या आणि त्याची खरी आई पुन्हा एकदा स्क्रीनवर, फ्रेममध्ये एकत्र कधी येतील, ते सीन कधी येतील, हे बघण्यासाठी आपण उत्सुक राहतो. आता दुसऱ्या भागात काय-काय आहे, तर मोठी स्टारकास्ट आहे, उत्तम कलाकारांचा अभिनय आहे, निसर्गरम्य सुंदर दृश्य आहेत, शिवाय कमी संवादातून मांडलेला जो महत्त्वाचा जो विषय आहे, हे सगळं आपल्याला सादरीकरणामधून बघायला मिळतं. आता चैत्य साकारणारा श्रीनिवास पोकळे जो आहे, त्याला जेव्हा आपण आता मोठा झालेला बघतो, तेव्हा स्क्रीनवर कायम आपल्याला लहानग्या चैत्य आठवत राहतो. यासोबतच नवीन 2 बालकलाकारही याच्यात समाविष्ट झालेले आहेत. ते म्हणजे चिमी आहे, मणी आहे, असे 2 कॅरेक्टर. म्हणजे चिमी झाली, मणी आहे, चैत्य असे हे त्रिकूट आणि त्यांची मस्ती, धमाल ही खरं तर या चित्रपटाची जमेची बाजू आहे आणि त्यांचे महत्त्वाचे काही इंटरेस्टिंग सीन्स पण तुम्हाला बघायला मिळतील. आता सुधाकर रेड्डी एकंडी यांचं छायांकन, लेखन, पटकथा पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या भागातून बघायला मिळते. खरं तर छायांकनाच्या बाबतीत फार इंटरेस्टिंग गोष्टी याच्यात बघायला मिळतात. निसर्गरम्य दृश्य असतील किंवा सुंदर गोष्टी, सुंदर लोकेशन कशा पद्धतीने टिपावे हे मला वाटतं सुधाकर रेड्डी उत्तम करतात किंवा कलाकारांचे भाव जे आहेत ते उत्तम टिपतात. त्यामुळे विविध फ्रेम फार इंटरेस्टिंग वाटतात हा चित्रपट बघत असताना. इतर कास्टबद्दल बोलायचं झालं तर जितेंद्र जोशीचा सहभाग आहे, जो चैत्याचे खरे वडील. ती भूमिका जी आहे, ती जितेंद्र जोशी जो आहे तो साकारतोय आणि त्याने उत्तम पद्धतीनं सादरीकरण केलेलं आहे. पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये दिसणारी चैत्याची खरी आई ती म्हणजे दीप्ती देवीने साकारली आहे आणि दीप्ती देवी पुन्हा एकदा प्रत्येक सीन्समध्ये भाव खाऊन जाते मला असं वाटतं. कारण उत्तम अभिनय असेल किंवा तिची झलक जी आहे या चित्रपटात बघणं महत्त्वाचं ठरतं आणि दीप्तीला आगामी काळात विविध भूमिकांमध्ये मला वाटतं बघायला आवडेल आणि ते फार इंटरेस्टिंग ठरेल. देविका दत्तारदार पण आहे, तिचाही उत्तम अभिनय बघायला मिळतो. नागराज मंजुळे तर आहेच आणि मला असं वाटतं नागराज मंजुळे जेव्हा परफॉर्म करतात, तेव्हा असं कुठे वाटत नाही की अभिनय करण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या कामातला किंवा त्यांच्या सादरीकरणातला खरेपणा जो आहे, साधेपणा जो आहे तो भावतो. त्यामुळे त्यांचं कॅरेक्टर जे आहे ते इंटरेस्टिंग वाटतं. टेक्निकल बाजूंविषयी, तांत्रिक गोष्टींबद्दल बोलायचं झालं तर नाळ भाग 1 ची गाणी जी आहे ती फार इंटरेस्टिंग होती, लोकप्रिय ठरली. त्यामुळे तुलनाही होणारच. नाळ भाग 2 ची गाणी इतकी प्रभावी वाटत नाही. संवादही तितके प्रभावी वाटत नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी सतत नाळ भाग 1 आठवत राहतो आणि नाळ भाग 1 मधला छोटा गोंडस चैत्य आपल्याला आठवत राहतो. असं असलं तरी चित्रपटामध्ये फर्स्ट हाफ जो आहे म्हणजे चित्रपटाचा पूर्वार्ध जो आहे तो कुठेतरी रेंगाळणारा वाटतो. याउलट सेकंड हाफ म्हणजे उत्तरार्ध जो आहे तो इंटरेस्टिंग वाटतो, खिळवून ठेवतो. नाळ भाग 1 ज्यांनी बघितलाय ना त्यांना कुठेतरी डिसअपॉइंटमेंट वाटू शकते. कारण बऱ्याच अपेक्षा घेऊन आपण भाग 2 बघायला जातो. त्यामुळे छोटीशी डिसअपॉइंटमेंट आपली होऊ शकते भाग 2 बघताना. मात्र जेव्हा सेकंड हाफ सुरू होईल त्यामुळे शेवटपर्यंत सेकंड हाफ तुम्हाला क्लायमॅक्सपर्यंत चांगलाच खिळवून ठेवेल. आता नाळ भाग 2, नाळ भाग 1 अशी तुलना जर बाजूला ठेवली तर क्लायमॅक्स, नाळ सिरीजचा क्लायमॅक्स कायम लक्षवेधी ठरला आणि दुसऱ्या भागातही लक्षवेधी, हळवा करणारा, अवाक करणारा क्लायमॅक्स आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे क्लायमॅक्स तुम्ही चुकवू नका. तुलना बाजूला ठेवली तर मला असं वाटतं कुटुंबासोबत जाऊन नाळ भाग 2 तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. आणि बाकीच्या गोष्टी लक्षात घेता
या चित्रपटाला मी देतेय 2.5 स्टार्स. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा सकाळ डिजिटल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.